तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमच्या आणखीन एका नवीन स्वामींच्या भक्तिमय व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम ही ऑनलाईन मार्फत YouTube वरती बघितली जाणारी व्हिडिओ जी की तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहे। आता तू बोलशील ही व्हिडिओ माझ्या आयुष्यासाठी कशी महत्त्वाची ठरेल? ही तर मोबाईल वरती बघितली जाणारी एक नुसती साधी व्हिडिओ आहे। आपल्या स्वामींच्या शब्दांमध्येच, आपल्या परमेश्वरांच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे जे की आपले आयुष्य पूर्णपणे बदलू शकते। कारण अशी कोणतीही गोष्ट नाही जी की आपले आयुष्य बदलू नाही शकत, जी की स्वामी करू नाही शकत, अशी कोणतीही गोष्ट नाही। आपल्या परमेश्वरांच्या हातात सर्व काही आहे, जे सर्व काही करू शकतात। फक्त त्यांचे विचारांना आपण फॉलो केली, फक्त त्यांचे विचार आपण त्या विचारांच्या मार्गावरती चालत राहिलो तर आपले आयुष्य सुद्धा बदलून जाईल। कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगून ठेवलेले आहेत अशा गोष्टी, ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या त्या गोष्टी आहे, तर त्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला उत्तर मिळणार आहे। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे बघून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची ठरून जाणार आहे। माणसाने सर्वप्रथम काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात। खर तर आपल्या माणसांमध्येच आपले शत्रू लपलेले असतात, आपल्या जवळच्या माणसांमध्येच आपले दुश्मन लपलेले असतात। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आणि आपण महत्त्वाचा मुद्दा घेण्यापूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती RK मराठी या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण आमची व्हिडिओ ही सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। आमची व्हिडिओ ही तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहे आणि येणारे व्हिडिओ जे तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहेत। म्हणून आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा घेऊ। गेल्या 2-3 आठवड्यापासून तो मुद्दा मी तुम्हाला सांगतोय। तो घेण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट तरी माहिती असेल की आजचे तुमचे कर्म पुढचे भविष्य ठरवेल। आणि जर आजची ही गोष्ट तुम्ही मानलात, आजच्या या गोष्टीवरती तुम्ही थोडं तरी लक्ष दिलात तर 101% तुमचे येणारे आयुष्य पूर्णपणे सुखी जाणार आहे। कारण की दानमध्ये सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान असतं। आणि सध्याची कंडिशन, सध्याच्या लोकांची परिस्थिती सुद्धा तुम्हाला माहिती असेल। आता तुम्ही खरं मध्ये विचार करत असाल की नक्की हे म्हणतायत काय? आपण त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला उत्तर देणार आहोत। गेल्या 2-3 आठवड्यापासून आम्ही ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत। कारण की बरेच अशी लोक आहेत ज्या लोकांची परिस्थिती आपल्याला डोळ्यांनी बघवणार नाही। कारण की त्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, रोजगार न मिळाल्यामुळे त्यांची छोटी छोटी चिमुकली पोरं सुद्धा उपाशी झोपतात। विचार करा, आपल्याला जेवायला सुद्धा जेवण आहे, फक्त ती छोटी छोटी पोरं रात्रंदिवस कशी उपाशी झोपत असतील। मनापासून वाईट वाटते अशी परिस्थिती पाहून, कारण की लोकांनी ही परिस्थिती स्वतःहून डोळ्याहून पाहिलेली आहे। आणि मी गेल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की या गोष्टीला आपल्याला मदत पाहिजे। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला कोणत्याही मार्फत, कोणत्याही ॲपद्वारे तुम्ही या मोहिमेला मदत पोहोचून आमचे लाख मोलाचे काम करू शकता। सर्वप्रथम ही गोष्ट तुम्हाला समजवतो, त्या लोकांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी निघेल, अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकून जातील अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। एका वेळेचं जेवून रात्रंदिवस ते उपाशी झोपतायत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमच्या डोळ्याने बघवलं नाही, मनात फक्त एवढे विचार आले की त्यांची मदत करायची आहे। आणि त्यांची मदत करून आमच्या मनाला खूपच शांती मिळाली। आणि खरं सांगतोय, जर आज तुमच्याकडे थोडंफार काहीतरी असेल तर नक्कीच त्या गोष्टीसाठी मदत करा। कारण की आज तुमची छोटीशी रक्कम, एकदम छोटीशी रक्कम आज त्यांचे पोट भरू शकते, आज त्यांचं काहीतरी करू शकते। एका वेळेचं जेवण त्यांना मिळू शकतं तुमच्या मदतीने। जर तुमच्यामुळे कोणी आनंदी असेल तर नक्कीच देव तुमच्यावरती प्रसन्न होईल। कारण की जो दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढतो त्याच्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुख हे नेहमी राहते। ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। कारण की कितीही खचून गेलेला माणूस जर दान धर्म करत असेल तर त्या माणसाचे दुःख पूर्णपणे निघून जातात, त्या माणसाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळतात। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात ठेवा। जर आज तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत केला, ज्यांचा विचार कोणीच करत नाही, त्या लोकांचा तुम्ही विचार केलात तर तुमचे येणारे आयुष्य खूपच सुंदर जाणार आहे। तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आम्हाला या मोहिमेला मदत पाठवून फार लाख मोलाचे काम करू शकता। आणि या मोहिमेसाठी थोड्या स्वामी भक्तांनी आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मदत केलेली आहे आणि त्यातलेच हे 3 स्वामी भक्त आहेत, त्यांनी आम्हाला या थोड्या दिवसापूर्वीच आम्हाला या गोष्टीसाठी मदत केलेली आहे। तर अशोक मन्नूकर या दादांनी आम्हाला मदत केलेली आहे, नंदकुमार आणि मनोज सर या लोकांनी सुद्धा आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे।
तर यांचे लाख मोलाचे आभार. आणि आमच्याकडून आमच्या स्वामींच्या मठामध्ये फक्त एवढेच निवेदन असेल की ह्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी व्हावे. ज्या लोकांनी या मोहिमेसाठी मदत केलेली आहे त्यांचे आयुष्यातले दुःख पूर्णपणे निघून जावे. आणि ही गोष्ट नेहमी खरी ठरेल, कारण की त्या लोकांनी ज्यांनी या मोहिमेसाठी मदत केली आहे त्यांनी ज्या लोकांचा विचार केलेला आहे, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा दाणा टाकलेला आहे. तर नक्कीच या गोष्टीबद्दल तुम्ही सुद्धा विचार करा. आणि मला असे वाटते की तुम्ही खरेच स्वामी भक्त असाल तर नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत कराल. आणि या गोष्टीला मदत करून तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य खूपच चांगले घडवू शकता. तर नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा. देव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल. ही सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्याच्याहून महत्वाची एक गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ती गोष्ट तुम्ही थोडेफार काही ऐकलं असाल, वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टीची आपल्याला सवय लागते ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी फारच महत्वाची ठरून जाते. मनोज सर आणि ममता श्रीवास्तवा या मॅडमांनी आणि या सरांनी मिळून आम्हाला या मोहिमेसाठी फारच मोठी मदत करून मनापासून त्यांनी एक मनातून निर्णय करून त्यांनी या मोहिमेसाठी मदत केले. आणि त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि स्वामींच्या चरणी फक्त आमच्याकडून एवढेच निवेदन राहील, एवढीच प्रार्थना राहील, त्यांना आयुष्यातले सर्व सुख मिळू दे. आणि त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार की ते आमच्या मोहिमेसाठी राजी झाले आणि या मोहिमेला मदत करून आमची फार मोठी लाख मोलाची मदत करून गेले. आणि त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार. आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही सुद्धा मदत करून एक सर्वात मोठे काम करू शकता. तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण त्याकडे पोहोचणार आहोत. त्यापूर्वी या गोष्टीवरती नक्कीच विचार करा. आणि हो, तुमच्याकडे जर परिस्थिती नीट नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख असतील, तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काळ चालू असेल, तर तुम्ही या मोहिमेसाठी मदत नाही केलात तरी जमेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमची वेळ येईल, ज्या वेळेस तुम्ही तत्पर राहाल की हा यावेळेस मी माझ्या आयुष्यातला 5 पैकी 1% तरी मी कोणाला तरी देऊ शकते, माझ्या आयुष्यात मला सर्व काही मिळालेले आहेत, माझ्याकडे जेवढे आहे मी त्यात समाधानी आहे, आणि त्यावेळेस जर तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करत असाल तर तुमचे भविष्य आणखीन उत्तम ठरेल. आज नसेल तर उद्या तुमच्याकडे नक्की असेल. पण जेव्हा तुमच्याकडे ती गोष्ट असेल त्या गोष्टीचा माज करू नका, त्या गोष्टीला मिळून वाटून राहा. आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. ती गोष्ट कधीही तुमच्या आयुष्यातून जाणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जी गोष्ट मोजता येते ती गोष्ट संपता सुद्धा येते, ती गोष्ट संपते सुद्धा. आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे. आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे. आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे. आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांच्या चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो. आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या
पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर तुला चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या गोष्टीचा कधीही तुम्ही माच करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते, आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते, आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल, आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल, आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्या समोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे, आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही, आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग, आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील, आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव
स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही। ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो। फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे, तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे। कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात। आपला परमेश्वर हा आपल्यासोबत खेळ खेळत असतो, ते खेळ जाणून घ्या, कारण की ही सर्व मोहमाया आपल्या परमेश्वराने केलेली आहे आणि ती मोहमाया जो समजून घेतो तो या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट करून जातो, आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा तो स्वतः पूर्ण करतो। आणि आजच्या ह्या बाबी ज्या भरपूरच महत्वाच्या आहेत, फक्त ह्याच्याहून महत्वाच्या बाबी जे की तुला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, म्हणून लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव। आणि आता आपण एक गोष्ट सांगतोय, ह्यानंतरचे 2 ते 3 मिनिटं फक्त मोबाईल तुझ्या बाजूला ठेव, डोळे बंद कर। डोळे बंद केल्यानंतर फक्त जेवढे बोलतोय तेवढे ऐक आणि त्यानंतर तुला कसे वाटते, तुला चांगले वाटले की नाही हे नक्कीच सांग। फक्त पहिले मोबाईल कानाच्या बाजूला ठेव आणि डोळे बंद करून घे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अशक्य हे सुद्धा शक्य करतील आपले स्वामी। परमेश्वर हा आपला दैवत आहे आणि त्या दैवताच्या पाठी आपल्याला जाणे हे आपले हक्क आहे, हे आपले आपले जागा आहे, हे आपले मार्ग आहे। कारण की या आयुष्यामध्ये हा एकच मार्ग आहे, कोणत्याही अडचणीतून बाहेर निघण्याचा एकच मार्ग आहे, आपल्या परमेश्वराची भक्ती। म्हणून एकदा सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर स्वामी भक्तांनो, मिळूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आणि आपल्या परमेश्वराच्या नावाखालीच आपल्याला ही मोहीम राबवायची आहे। तर माणुसकी जपण्यासाठी हे मार्ग तुम्हाला योग्य पडेल, कारण की सध्याच्या वेळेत आपली माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळची माणसं सुद्धा आपला विचार करत नाहीत। आणि जर त्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही परक्या लोकांचा विचार करत असाल तर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखरूप होऊन जाईल, तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही तुमचे मनापासून मदत पाठवू शकता आणि त्यासाठी आम्हाला काही स्वामी भक्तांनी मदत सुद्धा केलेली आहे, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। त्यांचे नाव आनंद वाडकर आणि रोहिणी असे नाव आहे आणि त्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे आणि त्यांची मनापासून आभार आणि त्यांचे आयुष्य पूर्ण सुखरूपी व्हावे अशीच आमची सर्वांची स्वामींची विनंती असेल। आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया, पण त्या अगोदर जर तुम्हाला मदत करायला जमले नाही तर वाईट मानून घेऊ नका, कारण वेळ ही सर्वांची सारखी नसते। आज तुमची वेळ नाही, फक्त उद्या जर तुमची वेळ असेल तर त्या वेळेची किंमत करा आणि त्या वेळेतून
तुम्ही माणुसकी जपा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला बदल बघा. कारण की जर तुम्ही दान धर्म करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये मिळाले सर्व सुख हे सर्व चांगले होऊन जाते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व सुखसुद्धा मिळून जातील. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वेळ आणि वेळेची किंमत करा. आयुष्यामध्ये संयम ठेवा, कठोर व्हा, त्याच्यानंतर तुम्ही कष्टाळू व्हा आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल हा तुम्हालाच पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. फक्त आपल्या परमेश्वराला विसरू नका. जर आपल्या परमेश्वराला विसरून गेलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. फक्त तुम्हाला या जीवनातला आनंद मिळणार नाही. कारण की जो आनंद बाकीच्या गोष्टींमध्ये नाही, तो आनंद आपल्या परमेश्वरांच्या चरणीमध्ये आहे. आपल्या परमेश्वरांच्या चरणांमध्ये तो आनंद आपल्याला मिळून जातो. आणि परमेश्वर कधीच आपल्याला असे म्हणत नाही की माझी भक्ती तुम्ही मन लावून करा. फक्त परमेश्वर एवढे म्हणतात, या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्यादिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा निघून जाईल. आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे. कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे. आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती. फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून मग एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्यासोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, ह्या पुढचं सुद्धा महत्त्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ